गेलो आलो होतो तुमच्या पैसे 3दा गेलो आहे कलेक्टर ऑफिस सुप्रीम त्यांच्या आदेशानुसार आम्हाला ताबा द्यावा लागला. खरं पडत आम्हाला आमचं काम करू दे. साहेबांनी तुम्हाला कायदा कसा असतो पण आम्ही तुम्ही जरी झाले पण कायदे जे शासन निर्णय त्याच्यानुसार प्रोसेस झालेली आहे आणि त्याच्यानुसार आज ताबा द्यावा लागला. तेव्हा पण आम्ही पत्रामध्ये उल्लेख केला होता की सदर याच्यावर जर काही कारवाई नाही झाली तर शासन जबाबदार. तुम्हाला साहेबांनी काय सांगितलं? साहेब बोलले होते की आम्ही बघू म्हणे काय बोलले वरती पाठवतो. जर तुम्ही जर ताबा दिला नाही तर आम्हाला पोलिसांमार्फत ताबा द्यावा कारण की आता वरून शासना जसं आम्हाला आदेश केला तसं आम्हाला आमची बाजू तुम्ही समजून घ्या. आलं लक्षात? मला तुमची सर्वांची बाजू समजेल त्याच्यानुसार आम्ही गेलेलो आहे. आज आम्हाला आमचं काम करू द्या. तुमची जी प्रोसेस आहे ना 2 मिनिटं तुमची जी प्रोसेस आहे ना दिली ना निवेदन दिले ना ताबा देऊन दिला म्हणजे आम्ही पोरके झाला विषय काय तुमचं म्हणणं 2 मिनिटं तुमचं म्हणणं आम्ही वरती मांडलंय ना असं नाही ना सांगितलं ना यांना विचारा ना असं नाही किंवा ताबा घेण्याचा दिवस उजाडला आमचा प्रोसेस चालूच आहे असं म्हणायचं. ज्या वेळेस आलं लक्षात जनसुनावणी होती ग्रामसेवक वगैरे यांना आम्ही दिलं होतं आणि सर्व काही तुमच्या माहितीसाठी सांगतो नवीन शासन निर्णयानुसार ग्रामसभेची परवानगी अनिवार्य नाही असं वाचलंय का तुम्ही? असं तुम्ही शासन निर्णय वाचलाय का? तुम्ही शासन निर्णय एकदा वाचून घ्या. तुमच्या भावनांशी सहमत आहे पण आम्ही अधीन आहोत आदेशाच्या शासकीय कामाच्या त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे. तुम्हालाही माहिती आहे तुम्ही आले होते आम्ही सर्वजण विषय काय आहे? एकच विनंती राहील विषय हे बघा विनंती आमची एकच आहे. वरून रेती येणार नाही बरोबर. पहिला एक मूळ सर्व मेन मुद्दा तोच आहे. सर्व प्रोसेस नाही झालेली आहे. तुम्ही तेव्हा काबर जनसुनावणीला काबर आले नाही ज्या दिवशी लिलाव होता त्या दिवशी तुम्हाला माहिती होत्या सर्व गोष्टी सर्वांना माहिती होत्या या गोष्टी. ठीक आहे माझं प्रत्येकाच्या घरी जाऊन थोडी सांगावं लागेल. ग्रामसेवक काय बोलले चावडीवर चिपकवलं होतं त्यांनी माझं बोलणं सर्व आजच म्हणजे बाकायदा झालेली आहे. समोरच्यांनी अमाऊंट भरलेली आहे लिलाव मध्ये 74 लाखाचा त्यांनी भूमी शेतच असे हे भरलेलं आहे. तुमचं सहकार्याची अपेक्षा आहे बाकी तुम्हाला याच्यात काय सहकार्य करणार? हे बघा तहसीलला आले होते साहेबांनी जीवन मरणाचा काय प्रश्न साहेब तुमचं काम तुम्ही करेल आमना पुढे कशी होईल पाणी नाही का वरून आदेश आलेला आहे. येणार आहे का परत वरून रेती येईल का साहेब? वरून रेती येणार आहे का? रेती येईल पण मग कसं येणार आहे रेती कसं काय येणार आहे?